तिथे विधानसभेमध्ये बांगलादेशी मुद्द्यानं डोकं वर काढलं। मुंबईत स्विगी झोमॅटो कंपनीत बांगलादेशींमुळे मोठ्या प्रमाणात इथे मुलं काम करतात। तसाच मोठ्या प्रकल्पांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये ज्या खोल्या भाड्यानं दिल्या जातात त्या बांगलादेशींना दिल्या जातात। त्यांचं सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, ते तुम्ही करणार का असा प्रश्न भाजपचे आमदार मनीषा चौधरींनी उपस्थित केला। यावर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी काय प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूया। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मुंबईमध्ये जे मोठे प्रोजेक्ट काम करतायत त्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम करणारे जे कामगार आहेत ह्यांचं सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन तुम्ही घेणार का? ज्यावेळेस मुंबई ठाणा आणि शहरामधील काही बांधकाम करणाऱ्या तिथे लेबर्सवरती आपण कारवाई केल्या त्यावेळेला ही बाब आपल्या लक्षात आली की पोलीस यंत्रणेला जी माहिती त्या कॉन्ट्रॅक्टरने देणं गरजेचं होतं त्यांनी दिली नव्हती। आणि परंतु भविष्यामध्ये अशा पद्धतीने जर का दिरंगाई अगदी डेव्हलपर असेल किंवा त्यांचा कॉन्ट्रॅक्टर असेल जर का ह्यांनी केली नक्कीच त्यांच्यावर देखील आपण कारवाई करू आणि जबाबदारी त्यांचीच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।